नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करतोय पावसाच्या बातम्यांनी. बातमी नांदेडमधून आहे. नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. मुखेड तालुक्यातल्या लेंडी धरणातनं सध्या विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नायगाव या शहरातील दुकानं आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. पाहुयात या पुराची परिस्थिती. नांदेड जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार उडालाय. जिल्ह्याच्या दक्षिण भागात विशेषतः कंधार, लोहा, मुखेड, नायगाव आणि नरसी तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे संसार उघड्यावर आलेत. रस्ते, महामार्ग आणि शेती पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि आता मी तालुक्याचं ठिकाण असलेल्या नायगाव शहरात आहे. आपण बघतोय हे शहर जे आहे ते अक्षरशः अर्ध जे आहे ते पाण्याखाली गेलं चित्र पाहायला मिळतं. अक्षरशः ही घरं जी आहेत ते पाण्याखाली गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे नांदेड हैदराबाद महामार्ग सुद्धा बंद झालाय. प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी एसडीआरएफ पथक तैनात केलं आहे आणि एसडीआरएफ पथकाच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम जे आता प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलं आहे. नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात पाणी शिरलंय. नायगाव शहरातील रस्ते, दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलंय. ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या म्हशीला वाचवण्याचा प्रयत्न केला. खासदार रवींद्र चव्हाण आणि माणिकराव ठाकरेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. नायगावमध्ये आयशर वाहनावर एका व्यक्तीनं आसरा घेतला होता. नायगावमध्ये सकाळपासूनच अडकलेल्या 20 ते 25 जणांची सुटका करण्यात आली. नांदेड पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हे बचाव कार्य केलंय. कंधार तालुक्यातील चिखली गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं गावात पाणीच पाणी झालंय. घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी नागरिकांना नदीकाठच्या गावातून स्थलांतर करण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. कंधार आणि लोहा तालुक्यासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. अक्षरशः ढगफुटीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. शासन त्याच्यासाठी अग्रेसिव्ह आहेत. आताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे. त्याने माननीय जिल्हाधिकारी, माननीय तहसीलदार आणि सर्व यंत्रणेला सूचना दिलेली आहे. मुखेड तालुक्यातील हिप्परगा या ठिकाणी देखील ढगफुटी सदृश्य पावसानं हाहाकार उडालाय. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्य पाण्याखाली गेलंय. पावसाचा जोर पाहता पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. तेलंगणा राज्यात देखील मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्ग जलमय झालं असून जनजीवन विस्कळीत झालंय. याचा सर्वाधिक फटका हैदराबाद नांदेड रेल्वे मार्गाला बसलाय. मुसळधार पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेलाय. निजामाबाद ते कामारेडी दरम्यान पाणी रुळावरून वाहून गेलं. यामुळे तब्बल 22 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या, तर 9 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. यासोबतच कामारेडी जवळील राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली गेल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं होतं. तिकडे बिलोली तालुक्यातील तळणी, कोल्हेबोरगावसह अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. तळणी शिवारात रस्ते जलमय झाल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय. गोदावरी नदीला मोठा पूर आल्यानं धर्माबाद तालुक्यातील सिरसखोड पूल पाण्याखाली गेलाय. यामुळे मनूर, संगम, वेळेगाव, बामणे या गावांचा संपर्क तुटलाय. प्रशासनानं पुलावर बॅरिकेटिंग करून वाहतूक बंद केले. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू असून स्थलांतर आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर भर दिला जातोय.
ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.